रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला खमंग चविष्ट मुळ्याचे धपाटे करून दाखवणार आहे। मुळ्याचे धपाटे करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया। मुळ्याचे धपाटे करण्यासाठी मी एक मुळा घेतलेला आहे। मुळ्याचा हिरवा पाला प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे। पिलरने मुळ्याच्या साली काढून घेणार आहे। आपण पाहू शकता मुळ्याची साल काढून झालेली आहे। मुळा स्वच्छ धुवून किसून घेणार आहे। मुळा किसून झालेला आहे। परातीमध्ये 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे। 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे। पाव वाटी चणा डाळीचे पीठ घेतलेले आहे। अर्धा टीस्पून हिंग पावडर, अर्धा टीस्पून हळद पावडर घालणार आहे। 1 टीस्पून जिरे पावडर, 2 टीस्पून घरचे लाल तिखट, 1 टीस्पून ओवा घालून मिक्स करून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालणार आहे। किसलेला मुळा घालणार आहे। मुळ्याचा स्वच्छ धुवून चिरून घेतलेला हिरवा पाला घालून धपाट्याचे पीठ मळून घेणार आहे। लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून पिठाचा गोळा करून घेणार आहे। मुळ्याच्या धपाट्याचे पीठ मळून झालेले आहे। 15 मिनिटे झाकून ठेवणार आहे। 15 मिनिटांनी झाकण उघडून आपण पाहू शकता धपाट्याचे पीठ चांगले मुरलेले आहे। प्लेटमध्ये एक सुती कपडा ओला करून घेतलेला आहे। पाण्याचा हात लावून गोलाकार धपाटे करून घेणार आहे। मी इथे लहान आकाराचे धपाटे केलेले आहेत। आपण आपल्या आवडीनुसार लहान मोठे आकाराचे धपाटे करू शकता। धपाट्याला मध्यभागी तसेच आजूबाजूला छिद्र करणार आहे। तवा गरम झालेला आहे। कपड्यासहित धपाटे तव्यावर घालणार आहे। वरून पाणी शिंपडून कपडा काढून घेणार आहे। धपाट्याच्या छिद्रामध्ये तसेच बाजूने तेल सोडणार आहे। धपाट्याची खालची बाजू खरपूस भाजून झाल्यावर पलटी करून दुसरी बाजू देखील खरपूस भाजून घेणार आहे। बाजूने तसेच छिद्रामध्ये तेल सोडणार आहे। नाश्त्यासाठी पोटभरीचे असे खमंग चविष्ट मुळ्याचे धपाटे तयार झालेले आहेत।